थ्रीवेज मीडियाच्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत। भारतातल्या 5 राज्यांच्या निवडणुका नुकत्याच संपन्न झाल्या। 3 डिसेंबरला त्यांचे निकाल हाती आले आणि 3 डिसेंबरला जे निकाल हाती आले ते निश्चितपणे धक्कादायक आहेत। अशा प्रतिक्रिया राजकीय पातळीवर जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी व्यक्त केल्या। एक्झिट पोल असतील किंवा निकालापूर्वीचे अंदाज असतील, या सगळ्यांमध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि कदाचित राजस्थान या 3 राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता येईल असा अंदाज वर्तवला जात होता। परंतु नेमकं उलटं झालं आणि त्या 3ही राज्यांमध्ये BJPची भारतीय जनता पक्षाची सत्ता आली आणि केवळ तेलंगणामध्ये काँग्रेसची सत्ता आली BRSची जाऊन। आणि यानंतर संपूर्ण देशामध्ये ज्या विषयावर कोणताही राजकीय पक्ष खुलून बोलत नव्हता त्यावर सगळे राजकीय पक्ष एक वाक्यता घेऊन उतरलेत। ज्या मायावती EVMच्या संदर्भामध्ये कधीही त्यांनी याचिका निवडणूक आयोगाकडे टाकली असेल, न्यायालयात टाकली असेल, परंतु त्या स्वतः उघडपणे EVMच्या संदर्भात विरोधात फार कधी बोलल्या नाही। त्यांनी या निकालानंतर पत्रकार परिषद घेऊन दाल में कुछ काला है असं म्हणत EVMवर प्रश्नचिन्ह उठवलं। बैलेट पेपर से वहाँ चुनाव हो रहा है, तो इसलिए मैं आपको ये बताना चाह रही हूँ कि ये मशीनों का कमाल है और कुछ नहीं है। नहीं तो ये लोग EVM की बजाय बैलेट पेपर से कराएं, तो आप रिकॉर्ड उठा के BSP का देख लो। जब तक बैलेट पेपर से चुनाव होता रहा, हमारा हर चुनाव के अंदर हमारी पार्टी का जनाधार बढ़ा है और वोट का प्रतिशत बढ़ा है और सीटें बढ़ी हैं। और जब से ये मशीनें आई हैं तब से ये गड़बड़ हुआ है। जरूर कुछ दाल में काला है। वास्तविक EVMचा संपूर्ण वापर या देशामध्ये 2004 पासून त्यानंतर सुरू झाला आणि 2007 मध्ये EVM असतानाच मायावती यांची सत्ता उत्तर प्रदेशात आली होती। 2007 ते 12 बहुजन समाज पक्षाची सत्ता याच EVMच्या अस्तित्वात असताना आलेली होती। त्यानंतर 2012 मध्ये अखिलेश सिंग यादव यांची सत्ता आली उत्तर प्रदेशमध्ये आणि या 2 टर्म गेल्यानंतर या दोन्ही पक्षांची शक्ती उत्तर प्रदेशसारख्या राज्यांमध्ये क्षीण होत गेली आणि म्हणून मायावतींनी हाच मुद्दा त्यांच्या पत्रकार परिषदेत उचलला होता की बॅलेट पेपरवर ज्या वेळेस निवडणुका झाल्या त्या वेळेस बहुजन समाज पक्षाचं मतदान वाढलं, टक्केवारी वाढली, त्यांची सभागृहातील संख्या वाढली, परंतु EVM आल्यापासून मात्र यामध्ये सातत्यानं घट होत आली आहे। अखिलेश सिंग यादव यांचंही त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये आपला जो संशय आहे तो EVMवर उचलला। सोचना चाहिए, विचार करना चाहिए कि जापान जैसा देश जो साइंस और टेक्नोलॉजी में सबसे आगे है, आखिरकार वो देश क्यों नहीं इस्तेमाल कर रहा है EVM को। ये सवाल किसी दल का नहीं है, सवाल लोकतंत्र पे भरोसे का है। ये तो सरकार को और इलेक्शन कमीशन को अब तय करना चाहिए। ये पहले से अविश्वास है, पहले से लोगों को भरोसा नहीं है। आणि जर खरंच भारतीय जनता पक्षाला त्यांनी आव्हान केलं की जर खरंच तुम्ही देशातली किंवा जगातली नंबर 1 पार्टी असेल तर तुम्ही एकदा बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन दाखवा। महाराष्ट्र जर आपण पाहिलं तर ॲडव्होकेट बाळासाहेब प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे यांनी सर्वात आधी महाराष्ट्रात पत्रकार परिषद घेतल्यानंतर त्यांनी हे निकाल धक्कादायक आहेत आणि हे धक्कादायक असताना EVMवर त्यांनी प्रश्नचिन्ह उभं केलं आणि 2004 सालचा आपला जो संदर्भ त्यांनी दिला की त्यावेळेस मी जे म्हटलं होतं की माझा पराभव मतदारांनी नव्हे तर EVMने केला, हे बाळासाहेब आंबेडकर यांचं स्टेटमेंट लोकांच्या मनामध्ये आणि राजकीय पक्षांच्या मनामध्ये जी शंका आहे का कायद्यामध्ये तुम्ही EVM वापरा किंवा बॅलेट वापरा असं दोन्ही सोयी आहेत। असंच नाही की तुम्ही असं हे करावं,
त्या ह्याच्यामध्ये मी काही गोष्टी इथे बोलू शकत नाही, कारण का मला माहिती आहे की मी ते इलेक्शन पिटिशन लढत असताना काय फेस करतो याची मला कल्पना आहे. पण मी काल जे म्हणालो की सर्व विरोधी पक्षाने, आणि हे मी आज नाही म्हणत आहे, 2004 मी ज्यावेळेस पडलो त्यावेळेस माझं स्टेटमेंट होतं, सगळ्या पत्रकारांनी सगळ्यांनी माझं हास्य केलं की मला लोकांनी पाडलं नाही, मला EVMनी पाडलं. त्यानंतर महाराष्ट्रातच शिवसेनेचे उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी देखील EVMवर प्रश्नचिन्ह उभं करत सामनामधून अग्रलेख लिहिला. दिल्लीतल्या ॲडव्होकेट भानू प्रताप, जे राजकीयदृष्ट्या फार सजग असतात, RJSP नावाचा त्यांचाही पक्ष आहे, त्यांनीही EVMवर प्रश्नचिन्ह उभं केलं. आज ही से ईवीएम के खिलाफ अंतिम और निर्णायक लड़ाई शुरू हो गई है और ये अब जब तक लड़ाई चलेगी जब तक इस देश से ईवीएम नहीं हट जाएगी. सुप्रीम कोर्ट के सामने हमारा धरना शुरू होगा अनिश्चितकालीन. EVMच्या प्रश्नावर बामसेपचे वामन मेश्राम आणि विजय मानकर यांनी खूप आधी न्यायालयीन लढे सुरू केलेले आहेत. वामन मेश्राम यांनी 2014 पासून सातत्यानं न्यायालयीन लढा दिला. EVMवर मतदान केल्यानंतर त्याचं काही सबूत येतं, त्याला VVPAT, ते VVPAT आलं. त्या VVPAT नंतर म्हणजे EVM जर तुम्ही ठेवत असाल तर ते ठेवा, परंतु त्याची जी VVPAT जी आहे म्हणजे मतदारांनी मतदान केल्यानंतर जी काही पावती येते त्या देखील तुम्ही मोजाव्यात. अशा संदर्भामध्ये न्यायालयाने देखील भूमिका घेतली, परंतु निवडणूक आयोग त्यावर मात्र कुठलीही भूमिका घ्यायला तयार नाही. या संदर्भात काँग्रेस फारसं काही बोलत नाही. काँग्रेसचे नेते राहुल गांधी असतील, ते सध्या जात न्याय जनगणनेवर बोलतात, सामाजिक भागीदारी, समाजाच्या राजकीय भागीदारीवर बोलतात आणि देशाच्या आर्थिक मालमत्ता ज्या आहेत त्यांचं जे हस्तांतरण खाजगी क्षेत्राकडे चालले यावरही ते बोलतात. परंतु EVMवर किंवा त्या संदर्भात त्यांनी फार मोठं प्रश्नचिन्ह उभं केलं नाही. वास्तविक जर तसं पाहिलं म्हणजे आज ज्या परिस्थितीच्या संदर्भात चर्चा केली जाते की 77 म्हणजे आणीबाणीच्या काळात, घोषित आणीबाणीच्या काळात जी परिस्थिती होती, त्यानंतर जी जनआंदोलन, राष्ट्रीय जनआंदोलनाची जी गरज होती, जी जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वात देशामध्ये झाली, तर तशा प्रकारचं काही जनआंदोलन या देशात होईल का असा एक प्रश्न उभा राहतो. बेरोजगारीचा प्रश्न काँग्रेस सांगते, अनेक राजकीय पक्ष सांगतात, महागाईचा प्रश्न सांगतात, प्रश्न अनेक सांगतात, शेतकऱ्यांच्या संदर्भातले अनेक प्रश्न सांगतात, परंतु या संदर्भातल्या कुठल्याही प्रश्नावर राष्ट्रीय जनआंदोलन करण्याची राजकीय पक्षांची ताकद नाही की मनस्थिती नाही, नेमकं काय हा वेगळा मुद्दा आहे. परंतु EVMचा मुद्दा जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी उचलल्यामुळे तो येणाऱ्या काळात राष्ट्रीय जनआंदोलनाचा मुद्दा होऊ शकतो का, या अनुषंगानं त्रिवेज मीडिया सर्वच राजकीय पक्षांपर्यंत त्यांच्या भूमिका जाणून घेण्यासाठी यावर प्रत्येक पक्षाचं काय म्हणणं आहे, काय भूमिका आहे हे जाणून घेण्यासाठी येणार आहे. आणि म्हणून त्रिवेज मीडिया EVMच्या संदर्भामध्ये तुमची जी काही भूमिका असेल राजकीय पक्षांची, इव्हन ती भारतीय जनता पक्षाची देखील असेल, कारण EVM जे लागू झालं ते काही भारतीय जनता पक्षाने लागू केलं नाही, ते काँग्रेसच्या काळातच लागू झालेलं आहे. त्यामुळे यावर काँग्रेस आज बोलत नाही किंवा फारशी आक्रमक भूमिका घेत नाही, याचंही नेमकं गमक काय आहे हे काँग्रेसकडून जाणून घेणार. आणि भारतीय जनता पक्षाला यामध्ये विजय जो मिळतो आहे त्याचं समीक्षा ही वेगळी बाब आहे. त्यांचा विजय, त्यांची पार्श्वभूमी यावर देखील बोललं पाहिजे. केवळ EVM याच्यावर होऊ शकतं का, तर त्यांचा जो जनतेतला विस्तार जो वाढतो आहे त्याचं काही वेगळं समीक्षा आहे का, आहे की नाही, हा देखील प्रश्न आम्ही जाणून घेणार आहोत. त्यामुळे आपल्या सर्वच राजकीय पक्षांपर्यंत आमची त्रिवेज मीडियाची टीम हे सगळं जाणून घेण्यासाठी येणार आहे. धन्यवाद.